राम राम मंडळी. आपल्या मातीतील कुस्तीत एक नाव खूप गाजतं. महाराष्ट्र केसरी, महान भारत केसरी सिकंदर शेख. महाराष्ट्राच्या लाल मातीत तयार झालेला हा पैलवान आज भारतभर ओळखला जातो. त्याने अनेक मोठ्या मोठ्या पैलवानांना हरवून आपली ताकद दाखवली आहे. फक्त ताकदच नाही तर डोकं वापरून कुस्ती कशी जिंकायची हे त्याला चांगलंच माहित आहे. मंडळी, गावाकडच्या आखाड्यात जसा पैलवान तयार होतो तसाच सिकंदरही कष्टातून तयार झाला आहे. सकाळचा सराव, जोर बैठका, रनिंग, मातीतला सराव आणि फुल डाएट या सगळ्यांमुळे त्याची ताकद वाढली आहे. पण त्याचं खरं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं स्पीड. समोरचा पैलवान कितीही मोठा असला तरी तो घाबरत नाही. योग्य टायमिंग साधून तो डाव टाकतो आणि कुस्तीचा निर्णय फिरवतो. आता दुसऱ्या बाजूला आहे उत्तर प्रदेशचा शेरा गुज्जर. शेरा म्हणजे एकदम मोठा आणि ताकदवान पैलवान. उंची जास्त, वजन तर जवळपास 150 किलोच्या आसपास आहे शेराच. अंगावर येणारी तब्येत, त्याला पाहिलं की समोरच्याला धडकी भरावी अशी त्याची अंगकाठी आहे. त्याची कुस्ती साधी पण जोरदार असते. तो पकड घेतो आणि ताकद लावून समोरच्याला खाली पाडतो. शेरानेही अनेक चांगल्या पैलवानांना हरवलं आहे. ताकदीच्या जोरावर तो सामने जिंकतो. त्यामुळे सध्या लोकांमध्ये एकच चर्चा सुरू आहे, सिकंदर शेख आणि शेरा गुज्जर यांची कुस्ती झाली तर काय होईल. ही कुस्ती झाली तर नक्कीच खूप रंगत येईल, कारण इथं ताकद आणि डावपेच यांची टक्कर होणार आहे. शेरा ताकदवान आहे पण सिकंदर हुशार आणि चप्पळ आहे. मोठ्या शरीरयष्टीच्या पैलवानाला हरवण्यासाठी फक्त ताकद पुरेशी नसते, डोकं पण चालवावं लागतं आणि हेच सिकंदरचं बलस्थान आहे. मंडळी, कल्पना करा, मोठं मैदान, लाल मातीचा आखाडा, हजारो प्रेक्षक. एका बाजूला सिकंदर शांतपणे उभा, दुसऱ्या बाजूला शेरा आत्मविश्वासाने उभा आहे. पंच शिट्टी वाजवतात, कुस्ती चालू होते. पहिली पकड कोण घेणार, कोण आधी डाव टाकणार, प्रेक्षक श्वास रोखून बघत बसलेले आहेत. जर शेरानं सुरुवातीला जोर लावला तर सिकंदरला सावध राहावं लागेल. पण जर सिकंदरनं योग्य टायमिंग साधला तर तो शेराला चकवू शकतो. कारण कुस्तीमध्ये कधी कधी वेग आणि संतुलन ताकदीपेक्षा जास्त काम करतात. सध्या मात्र या कुस्तीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नाही. कुठं होणार, कधी होणार याबद्दल काही ठोस सांगितलेलं नाही. ही चर्चा फक्त एका सोशल मीडियात म्हणजे फेसबुकवर आहे. त्यामुळे ही कुस्ती नक्की होईल की नाही हे सांगता येत नाही. पण लोकांच्या मनात उत्सुकता खूप आहे. दोन्ही पैलवान आपल्या जागी मजबूत आहेत. दोघांनाही मेहनतीनं नाव कमावलेलं आहे. त्यामुळे ही कुस्ती झाली तर ती बघण्यासारखीच असणार. महाराष्ट्राचा सिकंदर शेख की उत्तरेचा शेरा गुज्जर, कोण जिंकल हे सांगणं कठीण आहे. मंडळी, आता फक्त वाट पाहायची आहे अधिकृत घोषणेची. जर ही कुस्ती झाली तर लाल माती पुन्हा एकदा जोरात तापणार आहे आणि प्रेक्षकांना एक जबरदस्त कुस्ती पाहायला मिळणार आहे. धन्यवाद.